पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार या अभियानाद्वारे देशभरात संवाद साधला खरा, पण हा संवाद इतका लांबला की मुंबईला सुरुवातीला असणारा उत्साह पार निघून गेला। सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना काही केल्या झोप आवरत नव्हती। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर जांभया देताना दिसत होते। चौकीदारांना झोप आवरत नसेल तर पुढील प्रचार कसा होणार असा गमतीशीर सवाल आता उपस्थित होतोय। पंतप्रधानांच्या या अभियानात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान चौकीदाराला जनता निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला आहे। आपण बघितलं संपूर्ण देशाने त्याला काय रिस्पॉन्स दिला आहे आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये देशाच्या प्रधान चौकीदाराला पुन्हा एकदा भारताची जनता पूर्ण बहुमत देऊन या ठिकाणी निवडून देणार आहे आणि त्याचीच एक झलक आज आपण बघितली आहे। भाजप खासदार पूनम महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते। निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्याकरता मातोश्रीवर जाणार असल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं होतं। मात्र पूनम महाजन यांच्या मतदारसंघात जे होर्डिंग लावलं होतं त्यात आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि यामुळे युवा सेनेचे कार्यकर्ते गेल्या 2-3 दिवसांपासून नाराज होते अशी एक चर्चा होती। पूनम महाजन दुपारी 1च्या दरम्यान मातोश्रीवर दाखल झाल्या आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं कळतंय। तत्पूर्वी आदित्य ठाकरे मातोश्रीवर सुद्धा दाखल झाले होते। पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे। उमेदवार अजून ठरला नसला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराला मात्र प्रारंभ केला। ग्रामदैवत पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आघाडीनं प्रचाराचा नारळ वाढवलाय। नुकतंच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर एक आठवड्यापासून काँग्रेसचे मनपातले गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आहे। हे दोनही नेते प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते। आघाडीचा प्रचार तर आता सुरू झालाय, पण काँग्रेसचा उमेदवार कधी ठरणार हे सस्पेन्स मात्र अद्यापही कायम आहे। पक्षामध्ये प्रवेश केला तो विचारासाठी केलेला आहे। मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही। काँग्रेस पक्षाचा जो पण उमेदवार ठरेल त्याचा आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी 100% त्याला विजय करण्यासाठी प्रयत्न करू। तुमच्या माहितीसाठी सांगतो, काँग्रेस पक्षाकडे अनेक अच्छे चांगले तुल्यबळाचे उमेदवार आहेत। पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये चांगला उमेदवार निवडण्यासाठी वेळ घेत असेल, पण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कवाडे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष यांनी निवडणुकीच्या प्रचाराचं काम सुरू केलंय। म्हणून आमची लढाई आता उमेदवाराबरोबर नाहीये तर विचाराबरोबर आहे। म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी हा प्रचार आजपासून सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीसाठी युतीचे ठिकठिकाणी मेळावे होत आहेत, मात्र या मेळाव्यामध्येच आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची दावेदारी ठोकली जाते। कल्याणमधल्या या प्रकारामुळे आगामी संघर्षाची चुणूक पाहायला मिळते। आमदार नरेंद्र पवार यांनी जोरदार भाषण केलंय। युतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केलं आणि त्यामुळे या जागेवर आपल्यालाच तिकीट मिळावं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आमदार पवार यांनी पालघर लोकसभा उमेदवारीत जसं झालं तसं कल्याणमध्ये झाल्यास पक्षाचा आदेश मान्य असेल असं स्पष्ट केलं। म्हणजेच पवारांनी शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळवण्याची तयारी केल्याचं सुद्धा दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा अजून संपलेला नाहीये आणि त्यातच आता विधानसभेसाठी दावेदारी सुरू झाली आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा जागा वाटप सोपं नसणार आहे हे मात्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे। बातमी भिवंडीची आहे। भिवंडीत राजस्थानामधले नागरिक यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने आहेत। जालोर सिरोही जिल्ह्यातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यामुळे इथले भाजपचे उमेदवार देवजी पटेल यांनी भिवंडीकरांची भेट घेतली आहे। राजस्थानमधल्या त्यांच्या कुटुंबियांना सांगून आपणास विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। शहर आणि परिसरात गोदाम व्यवसायात राजस्थानच्या जालोर सिरोही या जिल्ह्यातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार देवजी पटेल यांनी थेट भिवंडीची वाट धरली आहे।
राजस्थानी समाज उसने होली मिलन का स्नेह मिलन समारोह रखा। हम भी बॉम्बे आए थे और हमें जब इसका विषय का बताया तो हमने भी यहाँ पे हमारे एक पर्व है उसके राम राम करने के लिए यहाँ पहुँचे। हम तो इनसे यही कहते हैं, जैसे जन्मभूमि, कर्मभूमि और मातृभूमि, ये कर्मभूमि में है और जन्मभूमि वहाँ भी इनकी राजस्थान में है और मातृभूमि जो भारत माता है वो इनको आज याद कर रही है। सबसे बड़ा पर्व लोकतंत्र का मतदान का होता है। 2014 साली मोदींची लाट होती, मात्र आता त्यांची परत जाण्याची वाट आहे असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीनं भाजपवर निशाणा साधलाय। कल्याणमध्ये महाआघाडीचा मेळावा झाला आणि त्यावेळी ही टीका करण्यात आली। भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरता हा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात दोनही उमेदवारांनी आपणच निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय। दरम्यान मेळाव्याच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आलेला होता। 30 वर्षे भूमिपुत्रांना कधीही कल्याण लोकसभा क्षेत्रातला उमेदवार दिलेला नव्हता। बाहेरूनच उमेदवार आणून इथं उभं केलं जातं, त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज होत होते। परंतु यावेळी माझी नेमणूक आदरणीय पवार साहेबांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केल्यामुळे यावेळी विजय निश्चित आहे, कारण 140 गावाचा मला पूर्ण पाठिंबा तर आहेच। आदिवासी समाजाला लागू नसणाऱ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्यामुळे भाजप सेना सरकार विरोधात आदिवासी संघटना नाराज आहेत। अशाच राज्यातील 21 संघटनांपैकी 60 संघटनांनी बैठक घेतली। नाशिकमध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भाजपला मतदान न करता इतर पक्षांना मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला। वन जमिनींचा अधिकार, अनुसूचित क्षेत्रातील 100% आरक्षण अशा अनेक मागण्या आजही जैसे थेच आहेत आणि याचमुळे आदिवासी समाजातील बांधव नाराज आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली गेली। मोदी एके मोदीचा जयघोष करत निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजपला 2019च्या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए आठवलाय आणि त्यामुळे 2014 साली अब की बार मोदी सरकार म्हणणारी भाजप आता मात्र अब की बार एनडीए सरकार आता म्हणू लागली आहे। देशाच्या राजकीय पटलावर जिथं केवळ मोदी मोदीचा नारा ऐकायला मिळायचा, तिथं आता एनडीएचा आवाज घुमू लागलाय। दुरावलेल्या मित्रांना जोडण्यासाठीचे प्रयत्न, त्यांच्या गळ्यात गळे, त्यांचा होणारा सन्मान म्हणजे बदललेल्या राजकीय परिस्थितीचं भान म्हणायला हवं। 2014च्या मोदी लाटेत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं। 100% भाजपचा नारा देणाऱ्या भाजपच्या आयुष्यातला हा सुवर्ण काळ होता। कुणाचीही मदत न घेता भाजप स्वबळावर सत्तेत पोहोचला। त्यानंतर भाजपच्या वारूनं देशातील तब्बल 22 राज्यात आपली सत्ता काबीज केली। यशाच्या या धुंदीत भाजपनं अनेक मित्रपक्षांना दुखावलं, प्रसंगी अंगावरही घेतलं। पण राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधली सत्ता जाताच भाजप भानावर आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली सुरू झालेली आहे। गांधीनगरमधून आपण समोर बघत असाल हजारोंचा समुदाय आहे आणि हजारोंच्या समुदायामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सगळ्यांना अभिवादन करत, सगळ्यांना नमस्कार करत चालेत। अमित भाई, क्या कहना चाहेंगे? बहुत बड़ी रैली है, लोग कह रहे हैं तो विजयी रैली है। आज तो मैं नामांकन करने जा रहा हूं, मगर जो जन सैलाब उमड़ा है मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए, वो निश्चित ही इस क्षेत्र से भाजपा की जीत को दर्शाता है। आपके रैली में एनडीए के सारे प्रमुख आगे, उद्धव जी भी आगे। नहीं, अच्छी बात है, एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा सम्मान बढ़ाया है। मैं हृदय से उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं। आपण पाहिलं की एक एनडीए मजबूत दाखवण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेले आणि सगळ्यांसाठी त्यांनी धन्यवाद देखील दिलेले। 2019च्या महासंग्रामाला सामोरं जाणाऱ्या भाजपला पुन्हा मित्रांची आठवण आली। बिहारमध्ये नितीश कुमार आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीसाठी 4 पावलं मागे यायची लवचिकताही दाखवली। मित्रांचा वाढलेला हा सन्मान बदललेल्या राजकीय परिस्थितीचं द्योतक आहे। त्याला मित्रांचीही साथ मिळतीये, त्यामुळे भाजपच्या जीवात जीव आला असेल यात शंका नाही। जो कुछ चल रहा था, अमित भाई मेरे घर आए, बातचीत हुई, मनमुटाव जरूर था, मतभिन्नता जरूर थी, लेकिन जब हम साथ में बैठे
तो कोई अब मनमुटाव नहीं रहा, ना कोई मत भिन्नता रही। जितने सारे विवाद थे हमने उनको खत्म कर दिया है, और वो इसलिए क्योंकि शिवसेना हो या भारतीय जनता पार्टी, हमारी विचारधारा एक है। हिंदुत्व यानी राष्ट्रीयत्व हमारी विचारधारा है। भारत को कांग्रेस मुक्त बनाना चाहते हैं तो लोगों को थोड़ी बहुत जो है उसमें संदेह लगता था, लेकिन आज आप देख रहे हैं कि पूरे देश में कहीं कांग्रेस का नामो निशान नहीं है, कहीं महागठबंधन जो है लठबंधन में बदल गया है। सब जगह आपस में लोग लड़ रहे हैं, कोई लड़ाई नहीं है। हम दावे के साथ में कह सकते हैं कि एनडीए को जितना सीट और भाजपा को जितना सीट 2014 के लोकसभा में मिला था, उससे ज्यादा सीट जो है 2019 में मिलेगा। राजकारण कधी कुठल्या क्षणी वळण घेईल हे सांगता येत नाही। गेल्या 5 वर्षात मोदीच्या गजरात हरवलेल्या एनडीएचा नाद पुन्हा ऐकू येतोय। 100% साठी प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या भाजपलाही एनडीएचा जप करावा लागणं याला राजकारणाचा महिमा म्हणायला हवा। उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या 4.5 वर्षात भाजप सेना युतीतील नेते अगदी भांडले, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती झाली, नेत्यांनी गळ्यात गळे घातले। मात्र एकेकाळी शिवसेनेला अंगावर घेणारे भाजपचे नेते सध्या पक्षात मात्र अडगळीत पडल्याचं चित्र आहे। गेल्या 4.5 वर्षात भाजप सेना केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असलं तरी या दोनही पक्षात झालेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय। दोनही पक्षातील नेते यात आघाडीवर होते, मात्र भाजपमधील काही नेत्यांना त्याची किंमत आता मोजावी लागतीये। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी आटापिटा करावा लागतोय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जुने राजकीय हिशेब आता चुकते केले जात आहेत, अशीच काहीची परिस्थिती पाहायला मिळते। सोमय्यांप्रमाणेच भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा आहेत। भाजप सेना युतीच्या घोडदौडीमध्ये खडसे मागे पडल्याचं चित्र आहे। गेल्या निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा खडसेंनी केली होती, त्यामुळे शिवसेनेला खडसेंपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक जवळचे वाटतात। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते। लोकसभा निवडणुकीत तावडे आणि शेलार युतीच्या प्रचारातून काहीसे बाहेर फेकले गेल्याचे चित्र आहे। एका लेखातून शिवसेनेवर टीका केल्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारींची विधान परिषदेची वाट बिकट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र युतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा विनोद तावडे करतायत। स्वतः माननीय उद्धवजींनी अमितभाईंचा फॉर्म भरायच्या सभेला स्वतः जाऊन ही युती कशी घट्ट आहे हेच दाखवून दिलं आहे, आणि त्यामुळे भाजप सेना युतीला आतून फोडता येईल असं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता भंग झालेलं आहे। युतीतील या बेबनावावर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। कालपर्यंत शिवसेना सांगत होती की अफजल खानची फौजा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे। आज त्या अफजल खानच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेजी गेले, म्हणजे शिवसेना किती लाचार झालेली। एक ठिकाणी वेगळी निवडणूक लढण्याची भाषा बोलत असताना भाजपशी जमून घेतला। शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या नेत्यांची ही अवस्था पाहून टोकाची टीका न करण्याचा धडा आता भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे। भाजपचे आक्रमक नेते पक्षीय राजकारणाचाच बळी ठरतायत की त्यांना शिवसेनेच्या काठीनं मारलं जात आहे, याबाबत खमंग चर्चा जी आहे ती पक्षात सुरू आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। अजित पवारांची भाषणं ही नेहमीच गाजत असतात, असंच एक लयभारी भाषणाची झलक पाहूया। ते प्रमुख सहकारी, परंतु उद्या अशोक टेकवरी चुकला, जालिंदर भाऊ चुकला, अशोकराव चुकले, विजयराव चुकले, सुदामाप्पा चुकले किंवा आमचा विराज चुकला तर मी बोलणारच ना। मी बोलायला मागे पुढे बघत नाही, कुठे ह्यांच्याकडनं मला तिकीट मिळवायची, काही बाबा मला आमदारकीचं तिकीट द्या, आमदार मला उपमुख्यमंत्री करा, काही देवळातली घंटा तरी वाजवता येते का यांना?
त्याच्यामुळं काही करणार नाही. त्याच्यामुळं मी तसं काही म्हणत नाही. मला माहिती आहे मलाच त्या ठिकाणी मी देवळातली म्हणले बघा. नाशिकमधल्या एका अनोख्या अंड्याच्या शोची ही बातमी आहे. कारण अंड्याचे पदार्थ म्हटले की आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे ऑमलेट, बॉइल्ड एग किंवा मग अंड्याची भुर्जी. मात्र या शोमध्ये चक्क 100 पेक्षा जास्त अंड्यांचे प्रकार केलेत. आवड म्हणून शेफ झालेल्या रतन लथ यांनी हे प्रकार डेव्हलप केलेत. तर शेफ रतन लथ यांचा हा अंड्याचा फंडा अनेकांना मात्र आवडता झालाय. पाहूया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला या संदर्भातला आढावा. एका अंड्यापासून किती वेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होऊ शकतात याचा एक उत्कृष्ट उदाहरण नाशिकला बघतोय शेफ रतन लथ. एका अंड्यापासून 100 पेक्षा अधिक जास्त पदार्थ तयार करण्याचा एक विक्रम या ठिकाणी करताय. काय करताय तुम्ही? पुरी बनवतोय. हे टिपिकल पारसी ऑथेंटिक डिश आहे ज्याच्यामध्ये टोमॅटो, अनियन्स, जिंजर गार्लिक पासून सगळ्या गोष्टी पडतात आणि त्याच्यामध्ये जॅगरी पण यूज करतो, ग्रीन चिलीज पण यूज करतो आणि वेगळ्या प्रकारची म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कच्ची पक्की भुर्जी सुद्धा असते. नक्की. पण अनेक डिशेस तुम्ही या ठिकाणी तयार करतात. जवळपास किती अंड्यांपासून पदार्थ तयार होतात? आणखी त्याचा काय काय फायदा होतो? 100 प्रकारचे अंड्यांच्या वस्तू बनवू शकतो. छोटे मुलांपासून सिनियर सिटीजन्स पर्यंत एन्जॉय करू शकतात. कारण बॉइल्ड अंड्यामध्येच 10 ते 12 प्रकार बनवू शकतो. एग व्हाईट पिझ्झा आहे. भेंडीमध्ये बेसिकली फायबर खूप असतं आणि एग व्हाईट इज हेल्दी. तर त्यामुळे व्यायाम करून आले आणि कोणाला जर समजा येलोचा कोलेस्ट्रॉलचा इश्यू असेल तर हे उत्तम डिश आहे. नक्कीच. आणि हा इथे बाजूला जो आहे पपेटा दी इडू, पारसी पपेटा प इडू आहे. बेसिकली त्याला बटाट्याचा बेस असतो आणि त्याच्यावरती अंड सेट होतं, स्टीम होतं. त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ऑइल खूप प्रकार कमी असतो, ऑइलचा प्रकार. आणि हे शेजारी आपण जर बघितलं पपेटा इडू नंतर स्क्रॅम्बल्ड एग सँडविचेस आहे. नॉर्मली कधीही सँडविच बनवताना गरम अंड ब्रेडवर टाकू नये कारण त्याच्यानी ब्रेड खूप सॉफ्ट होऊन जातो. तर स्क्रॅम्बल्ड एगला थोडं आम्ही कोल्ड करतो. त्याच्यामध्ये टिपिकल एक इमलीची चटणीची एक धार लावतो म्हणजे तोंडाला चांगली चव येते. हे टिपिकल एक गैरीचं फ्रेश लोणचं बनवलेलं आहे टू गिव्ह फ्लेवर. हे एक पारसी अचार आहे जे ज्याला लगन्नू अचार म्हणतात. प्रत्येक लग्नामध्ये हे अचार असतंच. हा एक खूप आउटस्टँडिंग डिश आहे. दीज आर नोन एज स्कॉच एग्स. याला बेसिकली काय होतं का आम्ही जे आतलं जे येलो आहे ते काढून घेतो. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, हॉट अँड स्वीटचा जो मॅगीचा टोमॅटो केचप किंवा केचप असतो कुठला पण हे मिक्स करतो. त्याच्यामध्ये फ्लेवर्स टाकतो आणि ते परत सेट करतो आणि हे कोल्ड सुद्धा खाऊ शकतो आपण. नक्कीच. आपण बघतोय की एक अंडे का कितना फंडा हो सकता है, आरोग्यासाठी किती चांगलं असू शकतं. या सगळ्या गोष्टी ऐकताना सुद्धा खूप छान वाटतंय, खाताना तर अजून मजा येते. नाशिकचीच साहित्य वर्तुळातली आहे. बहिणाबाईंच्या कवितांचा जागर पार पडलाय. गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकताना उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. विकास आणि अनुराधा गरुड यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सगळ्या रसिकांसाठी खुला होता. गीता गद्रे यांनी सादर केलेल्या रचनांमधून शेती, सणवार आदी प्रसंग नजरेसमोर उभे ठाकले आहेत.